माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी कोकाटेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। हायकोर्टाने अटकेला स्थगिती दिली, मात्र शिक्षा कायम ठेवली होती। कोकाटेंकडून मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले। सुप्रीम कोर्ट शिक्षा कायम ठेवणार की कोकाटेंना दिलासा मिळणार याकडे आता लक्ष आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। किरण, आपण पाहिलं तर याआधी सत्र न्यायालयाच्या या शिक्षेच्या सुनावणीनंतर माणिकराव कोकाटे हे उच्च न्यायालयात गेले होते आणि त्यांनी परत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे। त्यांना दिलासा मिळणार का याकडे आता लक्ष लागलेलं आहे। गणिता महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल। नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना जी शिक्षा दिलेली होती आणि जे अटकेचे आदेश काढलेले होते या सगळ्या या निकालाच्या विरोधात कोकाटेंनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी याचिका दाखल केली होती। मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिलं, जामीन दिलं, पण शिक्षा जी आहे ते कायम हे मुंबई उच्च न्यायालयाने ठेवलेला होता। आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी या सगळ्या निकालाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे आणि आज या सगळ्या संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे। त्यामुळे आजच्या या सगळ्या निकालामध्ये माणिकराव कोकाटे यांना जी शिक्षा दिलेली आहे ती शिक्षा सुप्रीम कोर्टाकडनं कायम ठेवण्यात येतो का शिक्षा संदर्भात काही वेगळा निर्णय होतो हे बघणं महत्वाचं असणार आहे। त्यामुळे एकूणच माणिकराव कोकाटे यांना आज दिलासा मिळतो का हे पाहावं लागेल। अगदी किरण, आणि या याचिकेच्या पार्श्वभूमीवरच या याचिकेच्या माध्यमातूनच आता माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीबाबत काहीतरी निर्णय होऊ शकतो। कोकाटेंनी ही याचिका दाखल केली असली तरी तक्रारदार मात्र त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे। यावेळी तक्रारदारांनी काय भूमिका घेतली आहे? तक्रारदारांनी पण या सगळ्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये हस्तक्षेप याचिका ही दाखल केलेली आहे। आमचं म्हणणं जे आहे ते ऐकल्याशिवाय कुठलाही निर्णय देऊ नका अशा पद्धतीची ही जी याचिका आहे। त्यामुळे दोन्हीकडनं हे जे याचिका दाखल करण्यात आलेलं आहे। खरं तर 2 वर्षाच्या वरती शिक्षा मिळाल्यानंतर आमदारकी सुद्धा रद्द जे होऊ शकतो असं तज्ञांचं मत आहे आणि त्यामुळेच आजच्या निकालाकडे माणिकराव कोकाटे यांचं विशेष लक्ष असणार आहे। मुंबई हायकोर्टाने सुद्धा शिक्षा जी आहे ती कायम ठेवलेली होती, फक्त जामीन हे माणिकराव कोकाटे यांना दिलेला होता। त्यामुळे आज जे तक्रारदार आहेत त्यांची सुद्धा हस्तक्षेप याचिका आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना आजच्या या सगळ्या सुनावणीमध्ये दिलासा मिळतो का हे बघणं महत्त्वाचं आहे। अगदी किरण, त्यामुळे आमदारकी वाचवण्यासाठी कुठेतरी माणिकराव कोकाटेंची धडपड पाहायला मिळते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।